आज मराठवाडा इथे संभाजीनगर येथे होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ नाना बागडे, त्याचप्रमाणे आमदार प्रशांतजी बम, खासदार डॉक्टर कराड, भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विजयजी अवताडे, भारतीय जनता पक्षाचे औरंगाबादचे अध्यक्ष कल्याणराव गायकवाड, सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित असलेले पत्रकार बांधव, मराठवाड्यामध्ये आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारणच एक आहे की मराठवाड्यामध्ये 2 कृषी विभाग येतात, लातूर आणि औरंगाबाद, आणि 2020च्या विम्यामध्ये 3200 कोटी रुपयाचा नफा या 2 विभागाच्या माध्यमातून विमा कंपन्यांनी मिळवला। ठाकरे सरकारने तो विमाच एवढे मोठे पैसे या विमा कंपन्यांच्या घशात ओतले, कारण पंतप्रधान पीक विमा योजना ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भल्याकरता आणलेली असली तरी 2020 मध्ये अशी विपरीत परिस्थिती झाली 2019च्या कंपॅरिझननी की 2019ला सांगतो, जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा 128 लाख शेतकऱ्यांनी खरीपाचा पीक विमा काढला होता आणि 128 लाख शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला होता आणि तोही 5795 कोटी रुपयाचा। म्हणजे या विमा कंपन्यांना 1007 कोटी रुपयाचा फटका बसला होता, तोटा सहन करावा लागला होता। त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं भकास सरकार आलं, उद्धवजी ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादकता बदलवली आणि ती उंबरठा उत्पादकता कमी केली। सगळ्या मंडळामधून माझ्याजवळ सगळे उंबरठा उत्पादकतेचे संपूर्ण महाराष्ट्राचे सोयाबीन, कापूस, चना, तूर याचे चार्ट आहे प्रत्येक मंडळ वाईज। ती उंबरठा उत्पादकता कमी केली। फळबाग विमा योजनेमध्ये हवामानाचे ट्रिगर बदलवले, जिथे 39.5 डिग्री सेंटीग्रेडवर विमा मिळत होता तिथे 40 केलं, क्लिष्टता आणली आणि त्याचा परिणाम असा झाला की खरीप 2020 मध्ये 138 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता। त्या 138 लाख शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत राज्य सरकारनी केंद्र सरकारनी मिळून 5017 कोटी रुपयाचा प्रीमियम भरला होता। पण दुर्दैव असं की 138 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला, फक्त 15 लाख, आणि 15 लाख शेतकऱ्यांना 974 कोटी रुपयाचा विमा मिळाला। 123 लाख शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आणि या कंपन्यांना 4234 कोटी रुपयाचा नफा मिळाला। ही सगळ्यात मोठी शेतकऱ्याची फसवणूक आहे, हा सगळ्यात मोठा महाघोटाळा आहे। शोधला तर या कृषी विभागातले सचिन वाझेन, परमवीर सिंग सुद्धा सापडतील एवढा माझा विश्वास आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा पीक विमा का असं झालं, म्हणजे आपण जर विभाग वाईज सुद्धा मी आकडे आणले। औरंगाबाद कृषी विभागामध्ये औरंगाबाद, जालना आणि बीड हे 3 जिल्हे येतात। या 3 जिल्ह्यामध्ये 34,18,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता 2020चा। 34,18,000, 127 लाख हेक्टर क्षेत्र विम्याचं संरक्षित करण्यात आलं सोयाबीन, कापूस, तुरासाठी। या विमा कंपन्यांना 1490 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता भरला होता, परंतु या 34 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 1,32,000 शेतकऱ्यांना विमा मिळाला। 34 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 1 लाख शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता मिळाला। म्हणजे आपण पर्सेंटेज जर काढलं तर 0.3% पर्यंत जातं। आणि त्यातलेही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या औरंगाबाद विभागामधून 1433 कोटी रुपयाचा नफा कमावला। या 1,32,000 शेतकऱ्यांना फक्त 55 कोटी रुपयाच्या विम्याची रक्कम मिळाली। लातूर विभाग
त्याच्यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे प्रामुख्याने घेतलं जातं. या लातूर विभागामध्ये 39,49,000 शेतकऱ्यांनी विमा काढला होता आणि 2,299 कोटी रुपयाचा विमा हप्ता भरला गेला होता. यापैकी फक्त 7,38,000 शेतकऱ्यांना विमा मिळाला. म्हणजे सगळ्यात मोठी फसवणूक मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाची झालेली आहे. यामध्ये विमा कंपन्यांनी लातूर विभागामधून 1,817 कोटी रुपयाचा नफा कमावला. याचं कारणच एक आहे. आता आज मी IBN न्यूज 18 होतो. काही लोकांचे फोनही आले की ही केंद्राची योजना आहे. होय, ही केंद्राची योजना आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे पंतप्रधानाच्या माध्यमातून केंद्र सरकार 50% हिस्सा या योजनेमध्ये लावतं. परंतु प्रत्येक राज्याला हे अधिकार दिलेले आहे की हवामानाचे ट्रिगर त्यांनी ठरवायचे. महाराष्ट्रामध्ये जे ट्रिगर आहे ते कर्नाटकात नाहीये. उंबरठा उत्पादकता मंडळ वाईज काढायची. यामध्ये मराठवाड्यातलं कोणतंही मंडळ असेल तर ताबडतोब उंबरठा उत्पादकता काढता येते. तर उंबरठा उत्पादकता ही त्यांनी काढायची. तिसरी महत्वाची गोष्ट पीक कापणी प्रयोगात 2020 मध्ये या विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संगनमत करून पीक कापणी प्रयोग केले. कुठेही शेतकऱ्याला विश्वासात घेण्यात आलं नाही. कुठेही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना विमा प्राप्त होऊ शकला नाही. आणि म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. या कोविडच्यामुळं सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागते, नाकाला मास्क बांधावा लागतो म्हणून सरकार वाचलेलं आहे. नाहीतर या सरकारचे श्वास कोंडवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही. म्हणजे एवढी माझी खात्री आहे. कारण का मराठवाड्यासारख्या विभागामध्ये हा सर्वात मोठा अन्याय झालेला आहे. पण यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी सरकार पुन्हा शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये विम्यावर चर्चा झाली नाही. कालच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सांगितलं की 3 लाखापर्यंतचं कर्ज आम्ही बिना इंटरेस्टचं देऊ. अरे नवीन काय आहे यामध्ये? पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी 2 वर्षाच्या अगोदर 1.5 वर्षाच्या अगोदरच जाहीर केलं की सर्व कर्ज जे KCCच्या माध्यमातून मिळते, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळते, आपल्या बँका सुद्धा क्रॉप लोन त्याच माध्यमातून देतात. त्यामध्ये 3 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना दिल्या जाईल. उलट हे सरकार 1.5 वर्ष लेट झालं. कारण की 1.5 वर्ष लेट झालं. 3% इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे साधारणतः 6% क्रॉप लोनचं व्याज असतं सगळ्या बँकाचं. 3% इंटरेस्ट सबवेन्शन केंद्र सरकार देतं आणि 3% हे राज्य सरकारने द्यायचं असतं. केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर बाकीच्या राज्यांनी ताबडतोब त्यांना कॉम्प्लाय केलं आणि 3%चं इंटरेस्ट सबवेन्शन केलं. यांनी 1.5 वर्ष वेळ लावला आणि आता मोठ्या थाटामाटात ते सांगतात की आम्ही शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज देतोय. खरं म्हणजे ही केंद्राचीच योजना, ही उशिरा आपला हिस्सा ते टाकतात आहे. मागच्या 1.5 वर्षापासूनचंही जे कर्ज असेल तेही पण त्यांनी विदाऊट इंटरेस्ट करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की आज शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. कारण यांनी कर्जमाफी पूर्णता केली नाही. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्ण झाली नाही. 2 लाखाच्या वरची कर्जमाफी करायला हे विसरलेच. म्हणजे अजितदादा पवार, उद्धवजी ठाकरे यांनी विधानसभेमध्ये बाकं वाजवून घेतले, टाळ्या वाजवून घेतल्या की 2 लाखा नानाही आहेत, प्रशांत बम सुद्धा आहेत, ते साक्षीदार आहे की 2 लाखाच्या वरची आम्ही कर्जमाफी करू, वन टाइम सेटलमेंट करू आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देऊ. पण यांना कोणता विस्मरणाचा आजार जडलाय माहीत नाही. मला तरी वाटते कोरोनामुळे विस्मरण होत नाही. परंतु ते कर्जमाफी 2 लाखाच्या वरची विसरले, 50,000चं अनुदान देणं विसरले आणि आज ते म्हणतात की बा शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना इंटरेस्ट सबवेन्शन देऊ. आज ही परिस्थिती आहे की बँका कर्ज द्यायला तयार नाहीये. सरकारी बँका कर्ज द्यायला तयार नाही. कारण की शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे. मागच्या वर्षीचे अवकाळी पावसामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात थकीत आहे. तेवढंच नाही तर सोयाबीनचं बियाणं उपलब्ध नाही. सोयाबीनच्या बियाण्याच्या संदर्भात आम्ही अगोदरपासून सांगत होतो. महाबीजनी सोयाबीनचे प्लॉट टाकले नाही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनकडून.
आणि महाबीजचा हिस्सा त्यांनी घटवला. आज नकली बियाणं शेतकऱ्याला मजबुरीनं खरेदी करावं लागतंय. नकली कंपन्या आल्या आहे, परंतु त्याच्यावर राज्य सरकारचा अंकुश नाही. पण या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी फसवणूक जी झाली ती पीक विम्यामध्ये झाली. आणि म्हणून या पीक विम्याच्यासाठी मी अमरावतीला पत्रकार परिषद घेतली, नागपूरला घेतली, काल पुण्याला घेतली, आता औरंगाबाद आणि लातूर डिव्हिजनमध्ये पण घेतोय, कृषीच्या डिव्हिजनमध्ये. ही माहिती सगळ्या शेतकऱ्यांची फसवणुकीची शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. आणि अतिशय संतप्त प्रतिक्रिया ही शेतकऱ्यांमधून निर्माण झालेली आहे. या सरकारला सळो की पळो निश्चितपणे शेतकरी करून सोडतील, हा माझा विश्वास आहे. तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात सांगताना म्हणताय की ही योजना केंद्राची आहे आणि राज्यावरती तुम्ही बोट दाखवताय. मात्र असं असताना हा सगळे अनियमितता झाल्या असताना तुम्ही केंद्राला हस्तक्षेप करायला का सांगत नाही? कारण इतर गोष्टींमध्ये केंद्र बऱ्याचदा हस्तक्षेप करतं, सगळ्या गोष्टी करतं. तर त्या संदर्भात तुम्ही आजपर्यंत एखादं पत्र नरेंद्र मोदींना का लिहिलं नाही शेतकऱ्यांच्या कळकळीनं? हां, तुम्ही पूर्ण जर ऐकलं असेल तर पुन्हा एक वेळा सांगतो की ही केंद्राची योजना जरी असली तरी केंद्राची योजना फक्त केंद्राचा हिस्सा देण्याच्या पुरती आहे. ऐका, पूर्ण ऐकून घ्या. केंद्राचा हिस्सा देण्याच्या पुरती आहे. केंद्र ही राज्य सरकारच्या मार्फत पंतप्रधान पीक विमा योजना राबवते. पीक विमा योजना राबवताना इथलं उंबरठा उत्पादन काढणं, इथले पीक कापणी प्रयोग करणं, इथल्या कंपन्या ठरवणं, या हवामानाप्रमाणे टेंडर काढणं, हे संपूर्णतः राज्य सरकारला करायचं असतं. आणि मग त्याप्रमाणे जे रिझल्ट येतात, जेवढा हप्ता राज्य सरकार भरतं तेवढा फक्त केंद्र सरकार भरतं. आणि निश्चितपणे मी सांगितलं की आता या पीक विम्याच्या संदर्भात जेव्हा अंगावर येते तेव्हा उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटायला गेले त्यावेळेला त्यांनी हा 4,234 कोटी रुपयाचा विम्याचा नफा कंपन्यांना मिळाला हे सांगितलं नाही. शेतकरी वंचित राहिले हे सांगितलं नाही. नवीन पिल्लू सांगितलं बीड पॅटर्न. हे बीड पॅटर्न पुन्हा शेतकऱ्याची फसवणूक आहे. काय सांगतं बीड पॅटर्न? बीड पॅटर्न सांगतं, पूर्ण होऊ द्या ना, पूर्ण होऊ द्या. तुम्हाला प्रश्न विचारायची मला मुभा देतो. बीड पॅटर्न म्हणजे काय आहे की बीड पॅटर्नचा अर्थ असा आहे की समजा जर कंपन्यांना नफा झाला तर आता कंपन्या पूर्णच्या पूर्ण ठेवतात आहे. मी त्या बीड पॅटर्नमध्ये म्हटलंय की 20% नफा कंपन्यांनी ठेवावा आणि 80% राज्य सरकारने घ्या. 80% राज्य सरकारने, म्हणजे नफ्यामध्ये हिस्सेदारी राज्य सरकार मागताय. त्याचं नाव आहे बीड पॅटर्न. आणि त्याच्यामुळे बीड पॅटर्न शेतकऱ्यासाठी उपयोगाचं नाही. उलट जर का राज्य सरकारला करायचं असलं तर 90% जोखीम स्तर करावा. महत्तम उत्पादन जे मंडळाचं असतं, जे कृषी विद्यापीठाने सांगितलेलं आहे, ते ग्राह्य धरायला लावावं. पीक कापणी प्रयोगाच्या वेळेला शेतकरी तिथे उपस्थित असला पाहिजे, याच्यासाठी केंद्र सरकार लागत नाही, ते कंपल्सरी करावं. पीक मंडळामध्ये पीक विम्याचा एजंट असला पाहिजे, ते कंपल्सरी करावं, जे माझ्या वेळेला केलं होतं. म्हणूनच 2019मध्ये 128 लाख शेतकऱ्यापैकी 85 लाख शेतकऱ्यांना आम्ही फायदा करून दिला होता. आणि म्हणून ह्या सुधारणा जर सुचवल्या असत्या तर जास्त योग्य झालं असतं असं मला वाटतं. माझा मुद्दा इतका होता की ह्या सगळ्या अनियमितता तुम्ही केंद्राच्या समोर का मांडत नाही? निश्चितपणे मांडणार आहे की या केंद्राच्या समोर ह्या निश्चितपणे आम्ही मांडणार. हे आम्ही आता प्रत्येक आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. ते मुख्यमंत्र्याच्या नावाने दिलेलं आहे आणि राज्यपालाच्या नावाने दिलेलं आहे. आम्ही राज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सुद्धा हे पाठवतोय. त्याचप्रमाणे कृषी मंत्र्यांना मी स्वतः ईमेल केलेले आहे या पद्धतीने. आणि आता उंबरठा उत्पन्नामध्ये किती फरक पडलेला असं वाटतं? हो, हा, तेच महत्वाचं आहे. व्हेरी नाईस, खूपच चांगला प्रश्न आहे. त्याला जोडून प्रश्न हा, सांगा. ज्यावेळेस तुम्ही म्हटले की योजना जरी केंद्राची असली तरी काही नियमावली किंवा नियम ठरवायचा अधिकार हा राज्य शासनाकडे आहे. संपूर्णतः ज्यावेळेस हे नियम बदलत होते, हो, शेतकऱ्यांच्या विरोधात होते, त्यावेळेस आपण का या विरोधात आवाज उठवला नाही? सभागृहात का आवाज उठवला नाही? सांगतो. तसंच झालं असतं तर आज हे अन्याय झाला नसता. सांगतो. 1-1.5 वर्षापासून या विरोधात आवाज सातत्यानं उठवलेला आहे. हवामानाच्या बदलातले निकष जेव्हा बदलवले गेले तेव्हा मी सुद्धा पत्र काढलं. केळीच्यासाठी जळगावमध्ये आंदोलन झालं, संत्र्यासाठी विदर्भामध्ये आंदोलन झालं की हे निकष शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही.
स्वतः देवेंद्रजी फडणवीसांनी याबाबत पत्र लिहिलं, अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पण एखादं सरकार जर मूक असेल, बहिरं असेल, आंधळ असेल, झोपलं नसेल पण झोपेचं सोंग घेतलं असेल, तर त्याला कसं जागा करता येणार आहे ते तुम्ही मला सांगा. प्रश्न होता साधा. सोटे मारावं लागणार आहे. जागा होत मग आम्ही आता सोटे मारण्याच्याच तयारीत आलेलो आहे. जागा होत नसेल तर आम्ही सोटे मारणार आहे, म्हणजे मग आपोआप झोपेचं सोंग घेतलं असेल तर जागा येईल. उंबरठा उत्पन्नाचा विषय तुम्ही म्हटला, त्याचं उत्तर नाही मिळालं. किती फरक पडलेला आहे सांग. तुमच्या वेळेस किती होतं आणि आता किती झालेलं सांग. आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किती नुकसान होतं सांगतो. उंबरठा उत्पन्न म्हणत नाही, त्याला उंबरठा उत्पादन म्हणतात. एक पहिली गोष्ट, कारण की उत्पन्न आणि उत्पादनाचा दोन गोष्टीचा कन्सेप्ट वेगवेगळा आहे. आलं ना लक्षात? नाही तसं नाही दादा. नाही दादा, हे याच्यासाठी नाही याच्यासाठी सांगतो की उत्पन्न आणि उत्पादनाचा कन्सेप्ट हा इतका डिफरंट आहे. कारण की उत्पन्न म्हणजे जो खर्च झालेला आहे आणि आलेल्या उत्पादनामधून खर्च काढला तर त्याला उत्पन्न म्हणतात, आणि ह्या विम्यामध्ये आपण उत्पादन धरतो. म्हणून उत्पन्नाचा कन्सेप्ट बिलकुल समजला पाहिजे. सर्व पत्रकारांच्या बद्दल आदराची भावना आहे, परंतु जे योग्य आहे ते सांगणं माझं काम आहे. ठीक आहे, सांगतो. विमा सोडूनही सांगतो आणि तसं सांगतो. तो उत्पादन उंबरठा उत्पादनामध्ये 7 वर्षापैकी महत्तम उत्पादनाचे 5 वर्ष असतात. त्याचा ॲव्हरेज काढला जातो आणि त्याला मल्टिप्लाय जोखीम स्तराने केलं जातं. जोखीम स्तर सध्याच्या परिस्थितीत 70% आहे, आणि त्याच्यामुळं या मागच्या 5 वर्षापैकी समजा 4 वर्ष जर अवर्षणाचे असले आणि ते जर धरल्या गेले तर उंबरठा उत्पादकता कमी होते. आता उंबरठा उत्पादकतेचा नुकसान भरपाईशी असा संबंध आहे की नुकसान भरपाई इज इक्वल टू उंबरठा उत्पादकता मायनस चालू उत्पादकता डिवायडेड बाय उंबरठा उत्पादकता मल्टिप्लाइड बाय सम इन्शुअर्ड. हा फॉर्म्युला नुकसान भरपाईसाठी लागतात. आता उंबरठा उत्पादकता कमी दाखवली. फॉर एक्झाम्पल, आता खल्लार सारख्या ठिकाणी जिथं सोयाबीनचा आगार म्हटलं जातं भातकुलीमध्ये, आमच्याकडे अमरावतीला, तर तिथे 21 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन होतं हेक्टरी. आता उंबरठा उत्पादकता यांनी 600 किलो म्हणजे 6 क्विंटल दाखवली. आता 6 क्विंटल दाखवली, त्याला 6 क्विंटल 5 किलो जरी झालं असेल तरी मायनसमध्ये 0 येऊन जातं किंवा मायनस येतं, त्याच्यामुळे त्याला कोणताच विमा मिळत नाही. म्हणजे चालू उत्पादकता जरी दुष्काळाच्यामुळं 6 क्विंटलपर्यंत जरी आलेली असली तरी त्याला मिळत नाही. जेव्हा उंबरठा उत्पादकता तुमची जास्त असेल तेव्हाच कुठं शेतकऱ्याला विमा मिळण्याचे चान्सेस असतात. आणि त्याच्यामुळं आमच्या मागण्यामध्येच आम्ही केलं आहे. आम्ही केंद्र सरकारलाही लीड करतोय. या सरकारने ह्या मागण्या मांडाव्या आणि याप्रमाणे काढावं. आता 2019 मध्ये उंबरठा उत्पादकता याच्यापेक्षा जास्त होती. 2019 मध्ये उंबरठा उत्पादकता जास्त होती आणि त्याच्यामुळं उंबरठा विमा मिळत होता. 2020 मध्ये उंबरठा उत्पादकता कमी केल्या गेली आणि ती 3 वर्षासाठी गोठवली. 2016 मध्ये 16 ते 2019च्या काळात असेच आरोप तुमच्यावर होत होते. तुमच्या सोबत शिवसेनेनं पण 2019च्या शेवटच्या टप्प्यामध्ये 27 ऑक्टोबरमध्ये सुद्धा असेच आरोप केले होते आणि त्यांनी तर सांगितलं होतं की आता आम्ही कंपन्यांचे ऑफिस फोडू वगैरे परत झालं होतं. त्यावेळेस तुमच्याबरोबर बरोबर, मी तेच म्हणतोय की त्यावेळेला शिवसेना ही आरोप करत होती, कंपन्याचे ऑफिसेस मोडत होती. त्यावेळेला 5,795 कोटी रुपयाचा विमा दिला होता. आता शिवसैनिकांना काय झालं? आता उद्धवजी ठाकरे का नाही मोडत, का नाही ऑफिस बंद करत आहे? हाच तर माझा सवाल आहे. म्हणजे त्यावेळेला एवढा विमा देऊन सुद्धा विमा कंपन्यांच्या विरुद्ध जेव्हा बोलत होते, हात वाटून देणं तर हा 1 मिनिट त्यांचं उत्तर. तर माझा हाच सवाल आहे शिवसेनेला की आता शिवसैनिक कंपनीकडे का जात नाही की मिळाली काही गोळी, की गोळी मिळाली का नाही? म्हणजे आता जायला पाहिजे ना. आता फक्त 15 लाख शेतकऱ्यांना मिळते आहे. त्यावेळेस ते विरोधात जाऊन कंपन्यांच्या कार्यालयात जाणार होते. तुम्ही का जात नाही? आता थेट तुम्ही जाणार. आता कसं आहे, आजचा पहिला दिवस आहे की एवढे माणसं एकत्र मला दिसले. नाही तर 5 जणांच्या वर कोणी जाऊ देत नव्हतं. पटकन केसेस लागत होते. आज लागणार आहे की नाही माहित नाही.
पण हा आणि तुम्हाला सांगतो या सरकारला श्वास घेता येतोय फक्त कोरोनामुळं पेशंट लोकांचा श्वास थांबला असेल, पण या सरकारला श्वास घेताय. कोरोना संपल्यानंतर लोक यांच्या गच्चीवर बसतील, श्वास घेऊ देणार नाही एवढी गॅरंटी देतो. कारण का एवढा नालायकपणा चाललेला आहे यांचा. कंपन्याचे ऍड्रेसेस नाहीये, भेटत नाही ऍड्रेसेस. ज्या कंपन्या होत्या ना जाण्याकरता आम्ही त्याचे ऍड्रेसेस आम्ही आमच्या काळामध्ये मागतोय, कार्यालय माहित नाहीये सगळ्या ह्याच्यातले. हा महत्वाचा विषय. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे बोला नाही आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची नाना आता बोलले की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कडनं विमा नाही काढला, प्रायव्हेट कंपन्याकडनं मुद्दा विमा काढला, जेव्हा की सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी खास याच्या करताय. त्याच्यामध्ये जोडून मी बोलतो, त्यांनी जो मुद्दा उचललेला आहे तो एवढा महत्वाचा आहे, त्याकडे थोडं लक्ष यासाठी द्या की ज्या कंपन्यांचे हे काढलेले आहे त्या कंपन्या स्थानिक लेवलवर शेतकऱ्यांना त्यांच्याशी संवाद करता यावा यासाठी पीएमओ ऑफिसने इन्स्ट्रक्शन दिलं की जी कंपनी इन्शुरन्स घेईल त्यांचे स्थानिक पातळीला ऑफिसेस असले पाहिजे. आणि तुमच्याही माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये मी एक माणूस म्हणजे ऑफिसच जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये त्याचं ऑफिस केलं आणि एक त्याचा माणूस तहसील तालुका कृषी कार्यालयामध्ये बसेल याची तजवीज केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर हे सगळं मोडकळीस आलं. तर तुम्ही जे सांगताय ते झालेलं नाहीये तुमच्या सत्तेमध्ये आणि ते आताच्याही सत्तेत होत नाही. शेतकऱ्यांनी कुठं जायचं नेमकं मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारने वारंवार जेव्हा सांगितलं की असं इम्प्लिमेंट झालं पाहिजे, राज्य सरकार करत नाही आणि त्याच्यासाठी तुमच्या सत्तेतही नव्हतं ते झालं होतं. मला मी केलं पीक विम्याची अनियमितता जी आहे कंपन्यांच्या बाबतीतली ती आम्हाला सापडलं नाही सर जशी पुढच्या वेळेस पण. होती तशीच या सरकारमध्ये आहे. ह्याच्यातली सुसूत्रता आता नाही आता एक हे आकडे तुम्हाला सांगतात. ऐका ना, नाही आकडे कमी जास्त नाही हो, शेवटी पैसे आहे ना. खरीपाच्या 2019 मध्ये 128 लाख शेतकऱ्यांना एवढा मिळाला. बाराण्याचा तुमच्या काळात झालेला आहे. मला हे सांगा तेव्हा कंपनीला तोटा झाला, तोट्यात कंपनी काय घोटाळा करणार आहे का? आता 4234 कोटी रुपयाचा फायदा झाला. त्या 4034 कोटीमध्ये किती वाजे आहे हे शोधणं महत्वाचं आहे. हे तोट्यात थोडी वाजे राहणार आहे, वाजे नफ्यात राहते. आपली सत्ता होती तेव्हा 5-6 वर्षी जे काही खरीप असेल किंवा रब्बी हंगाम असेल ज्यावेळेस नुकसान झालं त्यावेळेस सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला असं झाला ना. 85% लोकांना हा 85%. कुठलाही शेतकरी तुम्हाला सांगेल, हा आजही जे फोन येतात त्यांचं म्हणणं असं शेतकऱ्याचं की आम्हाला मागे 4-5 वर्षात काही अडचण पडली नाही, आता यावर्षीच आम्ही विमा भरले तर पैसे काढले. आणि ही आकडेवारी सांगते 15 लाख मिळाला आणि त्यावेळेला 85 लाख लोकांना मिळाला. आमचं म्हणणं की ह्या ज्या खाजगी कंपनीला विमा हे दिलाय त्यांच्याकडे प्रीमियम भरला. आपल्या जिल्ह्यात तर जवळपास 450 कोटी रुपयाचा विमा भरला हप्ता, म्हणजे केंद्र राज्य शेतकरी, आणि मिळाले 35 कोटी फक्त जिल्ह्याला. तर 87 कोटीला फक्त मिळाले ते 35 कोटी. आता एवढा मोठा फरक का पडला? तर खाजगी कंपनी आपली सत्ता असताना खाजगी कंपन्या होत्या. नाही केंद्राची पण होती केंद्राची यायची. त्या कंपनीवर वचक होता. औरंगाबाद जिल्ह्यात असे 4 तालुके आहेत ज्यामध्ये खुलताबाद आहे, गंगापूर आहे, सिल्लोड आहे, सोयगाव आहे. हे 2 तालुके तुमच्या विद्यमान आमदाराचे आहेत तर 2 तालुके सरकारच्या विद्यमान आमदाराचे आहेत. तर दोन्ही 4 तालुक्यांमध्ये विमा मिळालेला नाही. असं नेमकं काय घडतं? तुम्ही प्रशासनाचा मी तुम्हाला सांगितलं ना, उत्पादकता घटवली, उंबरठा उत्पादकता घटवली. माझं तर तुमच्या माध्यमातून खरोखर आव्हान आहे की हे संकट पश्चिम महाराष्ट्रावर तेवढं नाही, ऊसासाठी विमा निघत नाही. हे संकट सोयाबीन, कापूस, तूर उत्पादकावर आहे. मराठवाड्यामधल्या 39 लाख अजून 39 लाख म्हणजे साधारणतः 70 लाख शेतकऱ्यावरचं संकट आहे. हे म्हणजे मी तर काल बोलताना पुण्यातही सांगितलं, तुम्ही राष्ट्रवादीचे असा, काँग्रेसचे असा, फलाण्याचे असा, कोणाचे असा, पण जर का तुम्हाला शेतकऱ्याबद्दल वाटत असेल तर या कंपन्यांना श्रीमंत बनवणं थांबवा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा, कृपा करून उभे राहा, नाहीतर शेतकरी जगणार नाही. एका विश्वासानं विमा भरतो, 128 लाखावरून 138 लाखावर गेला, कारण का त्याला 5795 कोटी रुपयाचा विमा मिळाला होता म्हणून त्याला विश्वास वाटला की कंपन्या विमा देणार आहे. आता 974 कोटी रुपयाचा जर 15 लाख शेतकऱ्यांना मिळेल, काय विश्वास वाटेल विम्याबद्दल?
विश्वास वाटणार नाही, सरकारबद्दलही नाही आणि विम्याबद्दलही नाही. आणि त्याच्यामुळं तुमचं सहकार्य या बाबतीत मी अपेक्षित करतोय. नक्की सहकार्य करू, पण हे विमा कंपनीचा हा आवाजवी नफा कमवत आहे, तर हा नक्की पैसा कुठं चाललाय ह्याची चौकशी त्यांच्या घरात नाही, पण मग ह्याच्यासाठी ईडीची चौकशी करण्याची तुम्ही आव्हान कराल. चांगलं आहे, तुम्ही सजेस्ट केलं तर आम्ही लावूच बिलकुल. मी सांगेल की भाऊ औरंगाबादच्या पत्रकारांनी सजेस्ट केलं म्हणून. त्याच्या अगोदर शेतकऱ्यातला आणि ईडी लागल्यानंतर शेतकऱ्याला मिळेल का काही पैसे? दत्ता, त्याच्या अगोदर या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. गंगापूरला आंदोलन आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली झालंय. संभाजीनगरच्या 8ही तालुक्यामध्ये परत आम्ही आंदोलन करणार आहोत. त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी इन्व्हॉल्व करून आम्ही त्या तालुक्यामध्ये आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्याला जागा करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं आमच्या काळामध्ये 85% शेतकऱ्यांना फायदा झाला, तसं याही शेतकऱ्यांना फायदा व्हावा, त्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार. एक त्याला जोडून फक्त सांगतो की 50% बरं का, हे एक महत्वाची गोष्ट सगळे विसरू लागले शासन. पण यांनी अतिवृष्टीला 50% रक्कम दिलेली आहे, 50% ती पण बाकी अजून त्यांची घ्यायची. म्हणजे विम्याची पण रक्कम पाहिजे आणि 50% जी शिल्लक त्यांनी कबूल केलेली आहे, जी 50% दिलेली आहे, ती पण रक्कम घ्यावी लागणार. नुकसान भरपाईची कबूल केलेली जी रक्कम आहे त्याचं सगळं. आणि बोंडे साहेब, विमा कंपनीचे दर घेतलं नाही. 5 तास गंगापूरला आंदोलन झालं, प्रशासनानं अंगावर घेतले सगळे शेतकरी. पण 5 तास मध्ये सगळे मीडिया साक्षीदार होते. विमा कंपनीचा प्रतिनिधी अजिबात पुढे सुद्धा येऊन दिला नाही. आता आमचं जोडायचंच आंदोलन राहणार. आणि प्रशासनाची समिती असते, ती समितीच काही टिकते त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला. आभार म्हणून बाकी जातील ना. आभार. तुमची बाईट घ्या. आमचे सर्व प्रेस मीडियाचे, इलेक्ट्रॉनिकचे सर्व पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेला आले. आणि किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आमच्या सर्व पत्रकार बंधूंचे भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा, भारतीय जनता पार्टी संभाजीनगर जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. सर्वांना विनंती करतो, थोडासा अल्पोपहार या ठिकाणी ठेवलेला आहे. फराळाचं घेऊन चहा घेऊनच आपण या ठिकाणावर जावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि दुसरा मुद्दा आहे की आमची जिल्ह्याची किसान मोर्चाची आघाडीची आज आम्हाला डिक्लेरेशन करायचं आहे. मी सर्व पत्रकारांना साहेबांच्या हस्ते पत्र देतोय. आमची आघाडीची कार्यकारिणी या ठिकाणी आज आम्ही किसान मोर्चाची डिक्लेअर करतो. कार्यकर्ता आहे ना, नाही कार्यकर्ता पत्रकार. हा, नंतर आपण चर्चा करू. ते पत्रकारांवर आक्रमण कुठं करतो? पत्रकारांवर आक्रमण नाही केलं. हा, काय हो. नाही, आंदोलन आज नाही डिक्लेअर करणार आहे. हे फक्त जनजागृतीचं आंदोलन जे आहे, आंदोलन स्थानिक लोक आम्ही आंदोलन नाही. मी बाकीचं हे सांगू शकतो. पंतप्रधान पीक विमा योजना जरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असली तरी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 मध्ये 128 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यापैकी 85 लाख शेतकऱ्याला 5,795 कोटी रुपयाचा विमा मिळाला होता. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादकता घटवली, हवामानाचे निकष बदलवले आणि परिणाम हा झाला की खरीप 2020 मध्ये 138 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना 974 कोटी रुपयाचा विमा प्राप्त होतोय आणि कंपन्यांना 4,234 कोटी रुपयाचा नफा होतोय. आणि उद्धव ठाकरे सरकार याबाबत चर्चा करत नाही. बीड पॅटर्न पंतप्रधानांकडे नेतं. हे बीड पॅटर्न सुद्धा शेतकऱ्यांना फसवणार आहे. बीड पॅटर्न काय सांगतं की विमा कंपन्यांनी नफा जर कमावला असेल तर 20% तुम्ही ठेवा आणि 80% शेतकऱ्याचे पैसे आमच्याजवळ द्या.
बीड पॅटर्न हे शेतकऱ्याच्या पैशाचं हिस्सेदारी करण्याचं पॅटर्न आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने 2019ची उंबरठा उत्पादकता ग्राह्य धरावी, 90% जोखीम स्तर ग्राह्य धरावा, मंडळामधलं महत्तम उत्पादनाचंच पासूनच उंबरठा उत्पादकता काढावी आणि चालू उत्पादकता काढताना शेतकऱ्याला विश्वासात घेतलंच पाहिजे. आणि आता 2019च्या उंबरठा उत्पादकतेप्रमाणे पुन्हा विम्याचा रिव्ह्यू करा आणि शेतकऱ्यांना विमा द्या. शेतकरी संतप्त आहे. कोरोनाच्या मुळे सरकार वाचलेलं आहे, नाहीतर शेतकरी यांच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं निश्चित सांगतो.